हाय, हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आम्ही गेलो होतो पुण्याला रक्षाबंधनसाठी. 3-4 दिवस मुलांना या सुट्ट्या होत्या आणि आरुषचं खूप चाललं होतं की मला आत्याकडे जायचं आहे आणि आत्याला काही यायला जमणार नव्हतं. तर आम्ही गेलो होतो पुण्याला आणि तिथे गेल्यानंतर आम्ही सकाळी शनिवारी सकाळी 6:30 समथिंग निघालो होतो आणि दुपारी 1 वाजला होता. आणि त्यानंतर जेवण केलं आणि छान आराम केला आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला आम्ही छान मॉलला फिरायला गेलो. तर अशी सुंदर अशी रांगोळी तिथे काढलेली होती. इंडिपेंडन्स डे स्पेशल अशी रांगोळी होती. तर जी काही आपल्याला सर्वांना माहिती T20ची जी काही मॅच झाली होती, तर त्यात जो काय आपल्याला वर्ल्ड कप हा भेटलेला आहे, तर ती थीम होती चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड. तर सुंदर एकदम अप्रतिम अशी रांगोळी होती, खूप म्हणजे खूप सुंदर. सर्व मुलं एकत्र आले की ही अशी फायटिंग अशी मस्ती ही चालूच असते आणि उलट चांगलं आहे मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा अशी मस्ती केलेली. तर हा छोटा पॅकेट आणि बडा धमाका हा सर्वांना भारी पडत होता श्लोक. तर त्याने खूप मस्ती केली आणि छोटा असल्यामुळे सगळ्यांचे लाड त्याला भेटत होते. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो जेजुरीला आणि ताईंच्या घरापासून जेजुरी फक्त अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर आहे. आणि रस्त्यात असं छान विठू माऊलीचं दर्शन झालं आणि पहिल्यांदा आम्ही कराबाईला गेलो, तिथे छान हातपाय धुतले आणि त्यानंतर आम्ही गडावर गेलो. आणि संडे म्हटलं की खूप सारी ही गर्दी असतेच, पण शनिवार रविवार सोमवार रक्षाबंधनमुळे काही ज्या 3-4 सुट्ट्या आल्या होत्या त्यामुळे जेजुरीला भरपूर अशी गर्दी होती. तरी आम्ही दुपारच्या वेळेमध्ये गेलो होतो आणि मध्ये तर काही दर्शन हे झालंच नाही, पण बाहेरनं आम्ही दर्शन घेतलं, पण दर्शन पण छान झालं. तर कुलदैवत आहे आमचे खंडोबा. तर छान एवढं लांब गेलो होतो तर म्हटलं चला बाहेरनं का होईना पण आपण दर्शन घेऊन येऊ आणि असं छान दर्शन झालं आमचं. आणि श्लोकने तर पूर्ण म्हणजे गडावरच्या जेवढ्या काही पायऱ्या आहेत तर पूर्ण गड हा श्लोक स्वतः चढला, स्वतः उतरला. थोडंसुद्धा म्हटला नाही की मला उचलून घ्या म्हणून. तर खरंच त्याचं कौतुक आहे, कारण आम्ही स्वतः खूप घामाघूम झालो होतो आणि गर्दीसुद्धा होती आणि तो सगळ्यांना असा बाजूला करत करत इतका पटपट पटपट पायऱ्या चढायचा ना की बस. आणि छान दर्शन झालं. गर्दी दुपारी ऊन पण खूप होतं आणि त्या मानाने दुपारी गर्दी कमी झाली होती, पण लाईन्स खूप होती. तर छान दर्शन झालं. तर असं जेजुरीला जायचं आहे ना आमचं असं काही फिक्स नव्हतं, पण म्हणतात ना की नशिबात असलं की हो दर्शन असो किंवा कोणती गोष्टही आपल्याला भेटती. तर खरंच असं मणी नाही ध्यानी नाही तरी आमचं खूप छान असं दर्शन झालं. आणि पुण्याला त्याची आत्या आणि त्याचे एक काकासुद्धा राहतात. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही काकांच्या घरी गेलो आणि तिथेसुद्धा त्यांनी खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती केली. तर छोटी आहे ती इरा आहे काकांची मुलगी आणि जी मोठी आहे ती वैदू आहे. वैदही तर ती माझ्या नंदेची म्हणजे ताईंची मुलगी आहे. आणि श्लोक आरुष तर यांनी खूप मस्ती केली. नंतर आम्ही घरी आलो आणि बेत ठरला होता की आज छोले भटुरे करायचं. तर त्यांनी तयारी केली होती आणि मग त्यांचं चाललं की आपण छान अशी रेसिपी शूट करू. 2 वाटी मैदा घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे दही टाकायचं, थोडीशी साखर टाकायची, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि एकदम चिमूटभर असं आहे ना सोडा घ्यायचा खायचा आणि हातानेच मिक्स करायचं. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो किंवा पुऱ्या वगैरे बनवतो, तर तसं पीठ असं छान मळून घ्यायचं. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही मळायचं, असं छान मळून घ्यायचं. तेल टाकायचं त्याच्यामध्ये छान आणि 30 मिनटं छान असं भिजत ठेवायचं. मुलांसाठी मागवलेला होता पिझ्झा आणि मुलांना करायची होती पिझ्झा पार्टी. खूप दिवसांनी एकत्र आले तर त्यांचं ठरलं होतं की आपण पिझ्झा खायचा. तर पिझ्झा आणि छोले भटुरे तर असा बेत होता. आणि पिझ्झा येईपर्यंत आम्ही छोले भटुरे बनवून घेतले. पीठ भिजेपर्यंत आहे ना छोले इकडे शिजवून घेतले. तर छोले बनवताना ते रात्रभर भिजत ठेवायचे आणि छोले कुकरमध्येच आपण शिजवतो आणि त्यामध्ये अंदाजे पाणी घ्यायचं. खूपही जास्त नाही, खूप कमी नाही. त्याच्यामध्ये तेजपत्ता, वेलची आणि चवीनुसार आहे ना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याला टेस्ट येते. आणि
आणि छोट्याशा अशा कपड्यामध्ये किंवा रुमालामध्ये 1 चमचा चहा पावडर घ्यायची आणि ती सुद्धा छोले शिजवताना त्यामध्ये कुकरमध्ये टाकून द्यायची. तर त्याने सुद्धा छोल्यांना असा छान असा ब्राऊन कलर येतो. आणि नंतर मसाल्यासाठी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, खोबरं आणि आलं, लसूण, 1 मिरची, तेजपत्ता, वेलची असं घ्यायचं आणि सगळा मसाला हा जो आहे तर तो छान असा परतून घ्यायचा, गरम करून घ्यायचा, भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर पहिल्यांदा खोबरं हे भाजून घेतलं. त्यानंतर टोमॅटोमध्ये कोथिंबीर आणि जी काही मिरची टाकणार आहोत तर ती सुद्धा टाकून ते छान असं भाजून घेतलं. छान असं परतवायचं, छान ब्राऊन होऊन द्यायचं आणि नंतर घ्यायचा आहे कांदा. तर तो सुद्धा ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. जसं आपण मसाल्यांच्या भाज्या वगैरे बनवतो तर तसाच मसाला आपल्याला काढायचा आहे. कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे तर तसाच मसाला आपल्याला बनवायचा आहे. वेगळं काही नसतं, फक्त आपल्याला छोले मसाला टाकून भाजी बनवायची आहे. तर असा छान मसाला बनवला. त्यानंतर तो छान मिक्सरमधनं बारीक केला आणि नंतर आपण फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी छान तेल कडक होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, तेजपत्ता आणि कांदा टाकून छान कांदा ब्राऊन होऊन द्यायचा, छान परतून घ्यायचं ते. आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत मसाला. मसाल्याबरोबर आपण आहे ना मिक्सरमध्ये थोडे छोले आहे ना ते सुद्धा आपण बारीक करणार आहे. वेगळे बारीक करायचे ते म्हणजे ना जो काही थिकनेसपणा असतो, जी काही आपल्याला घट्ट भाजी लागते, काहींना खूप पातळ लागते, तर त्याच्यासाठी तो उपयोगी पडतो. तर थोडे छोले पण असे बारीक करून घ्यायचे मिक्सरमधनं. तर आता तेल सुटेपर्यंत असा हा छान मसाला हा भाजून द्यायचा आहे आपल्याला, गरम होऊन द्यायचा. आणि तर तुम्ही बघत असाल खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि रेस्टॉरंटला आपण जसं हॉटेलमध्ये जशी आपण खातो तर तशीच टेस्ट येते. फक्त मसाला आहे ना छान असा गरम तेलामध्ये केला की त्याला छान चव येते. जी काही टोमॅटो पण आहे ती सुद्धा भाजून घ्यायची. काही जण कच्चा मसाला बनवतात, पण कच्चा बनवण्यापेक्षा आहे ना भाजून घ्यायचा. थोडा वेळ लागतो पण भाजीला खूप सुंदर अशी चव येते. नक्की ट्राय करून बघा, कारण मी पण कधी कधी कच्चाच टाकून देते. पण कच्च्या भाजीची जी कच्चा जो मसाला आहे तर त्याची चव आणि जेव्हा आपण परतून छान ब्राऊन होऊन देतो तर त्याची चव ही एकदम वेगळी असते. तर असा छान अशी भाजी ही बनवलेली आहे. बटोऱ्यांचं पीठ जोपर्यंत भिजत होतं तर तोपर्यंत भाजीसुद्धा रेडी होती. तर मसाला भाजताना नुसतं पटपट पटपट हलवायचा आणि मोकळं व्हायचा, तर असं नाही करायचं. त्याला पूर्ण तो छान असा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत असा भाजून द्यायचा मंद आचेवर. एकदम गॅस कमी करायचा आणि छान भाजून म्हणजे छान भाजायचं तो. तेल सुटेपर्यंत जेव्हा मसाला हा भाजला जातो तेव्हा त्या भाजीला असं छान तरण येतं, छान अशी त्याला तरी येते. आणि नंतर घेतले आहेत छान असे बटोरे बनवायला. तर हो, सर्व त्यांनी बनवलेलं आहे. मी फक्त रेसिपी ही शूट केली आहे. तर छान असे बटोरेसुद्धा बनवले आणि खूप सुंदर भाजी झाली होती. एकदम हॉटेलमध्ये आपण जशी खातो तशीच भाजी झालेली होती. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर. नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि बटोरे पण असे खूप छान फुलले होते. तर नक्की तुम्ही ट्राय करा. खूप सुंदर अशी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण अशी छान छोले भटुरे बनवून खाऊ शकतो. आणि तर 2-3-4 दिवसापासून काही व्हिडिओ एकही अपलोड झालेला नव्हता. तर थोडाफार फॅमिलीसाठी टाईमसुद्धा आपल्याला द्यावा लागतो. तर असा छोटासा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत आली होती. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. वातावरण खूप म्हणजे खूप खराब आहे बाहेर, तर सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि रेसिपी नक्की बनवून बघा.